नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना? पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो? आणि दिवाळीचा फराळ, त्यात खरेदी. पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत, तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे. कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का, किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का, तेवढी सात्विकता, त्याचं पावित्र्य तेवढं असेल का? या सगळ्याचं उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये. आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या फराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आले. तर त्यामध्ये मटरी आहे, गव्हाची खस्तापुरी आहे, तुपातली करकरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे. तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम नियोजन व साती पोर्टल प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. पलूस तालुका येथील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन मार्फत रब्बी हंगाम नियोजन व बियाणे वितरण प्रणालीची आवश्यकता असणारी साती पोर्टल बाबतचे प्रशिक्षण पलूस येथे देण्यात आले. पलूस तालुका हा बारमाही बागायत तालुका म्हणून ओळखला जातो, त्यामुळे रब्बी हंगाम तितकाच महत्त्वाचा आणि उत्पादक समजला जातो. गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला या हंगामी पिकाबरोबर नगदी पीक ऊस, हळद, आले तसेच द्राक्ष, केळी, पेरू अशा फळ पिकांचेही विक्रमी उत्पादन घेतलं जातं. त्या अनुषंगाने शेतकरी यांना मिळणारे खते, बियाणे व कीटकनाशके इत्यादी निविष्ठा दर्जेदार व वेळेत उपलब्ध करून देणारी एक यंत्रणा म्हणून कृषी निविष्ठा विक्रेते यांची रब्बी हंगाम पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. सदर बैठक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कुंभार यांनी शेतकरी यांच्या दृष्टीने कृषी निविष्ठा विक्रेते म्हणजे एक ट्रस्टी, विश्वासू म्हणून पाहिलं जातं. त्यांनी दिलेली निविष्ठा सांगितलेल्या प्रमाणातच वापरल्या जातात, त्यामुळे आपली दुहेरी जबाबदारी असल्याचे नमूद केलं. निविष्ठा या गुणवत्तापूर्वक, वेळेत आणि तक्रारी रहित पुरवण्याबाबत निक्षून सांगितले, अन्यथा कारवाई केली जाईल अशा सूचना दिल्या. रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांच्या वितरणासाठी केंद्र शासनाने लागू केलेल्या साती पोर्टलबाबत सविस्तर सादरीकरण करून त्याबाबतच्या सर्व शंकांचे निरसन तंत्र अधिकारी, गुणनियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर प्रल्हाद साळुंके यांनी केलं. त्याचबरोबर साती पोर्टलवरून बियाणे विक्री बंधनकारक असून विक्री न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तालुका गुणनियंत्रक यांना देण्यात आले. मोहीम अधिकारी जिल्हा परिषद सांगली अमोल आमले यांनी ई-पॉस मशीनमधील अनुदानित खत साठा वितरण करताना रिअल टाइम डेटा मध्ये नोंद करावी व टॉप 20 बाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांनी रब्बी हंगाम नियोजन व शासकीय योजनाबाबत सविस्तर चर्चा करून महाविस्तार ॲप वापरण्याबाबत आवाहन करण्यात आलं. कृषी निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी म्हणून धोंडीराम अर्जुने व संदीप सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक कृषी अधिकारी गुणनियंत्रक अरविंद यमगर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चव्हाण सहाय्य कृषी अधिकारी यांनी केलं व उपस्थितांचे आभार उदय दौंड उपकृषी अधिकारी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.